नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल अंडा लबाबदार। ही रेसिपी खूप सोपी असून कमी वेळात तयार होते। पोळी, भाकरी, नान किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागते। चला तर रेसिपी सुरू करूया। सर्वात अगोदर आपण एक पेस्ट तयार करणार आहोत। त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो लालसर असावेत। त्याचबरोबर आपण ही झणझणीत करणार आहोत। त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। पाणी न टाकता आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे। तर छान आपण ही बारीक अशी ही पेस्ट तयार केलेली आहे। याबरोबरच आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण पेस्ट। तर अद्रक लसूण पेस्ट साठी मी डायरेक्टच लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेले आहे। त्याला ठेचून मी त्याची पेस्ट तयार करणार आहे। जी तयार मिळते ती घेतली तरी चालेल, पण डायरेक्टच आपण अशा पद्धतीने जर ती ठेचून तयार केलं ना तर आणखीन चव छान लागते। एक पॅन मी गरम केलेला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये 3 चमचे तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की साबुत खडा मसाला टाकायचा आहे। मी 2 तेजपत्ता टाकलेत, 1 मसाला वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा टाकलेला आहे, 2 हिरवी वेलची टाकलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण 3 लवंग टाकलेले आहेत आणि अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत। एकदा आपण हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा। तर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत कापून, ते आपण टाकणार आहोत। कांदे परतताना आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट तयार केलेली आहे ती सुद्धा टाकूया, म्हणजे ते दोन्ही एकदमच परतले जातील आणि छान असे शिजले जातील। अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता छान असं आपण हे मीडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर कांदा जो आहे छान असा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत। अर्धा चमच हळद टाकली आहे, लाल तिखट टाकायचं आहे, 1.5 चमचा टाकलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण धने पावडर 1 चमचा टाकायचे आहे, जिरे पावडर अर्धा चमचा टाकायचे आहे। यामध्ये आपण नॉनव्हेज मसाला टाकायचा आहे, जसं की अंडा मसाला, चिकन मसाला, मीठ मसाला जो पाहिजे तो तुम्ही अर्धा चमचा टाकू शकता। छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती टोमॅटोची ती टाकायची आहे आणि पुन्हा हे आपण छान असं परतून घेणार आहोत। हा जो आपला मसाला आहे त्याला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि छान असं आपण परतून घेतलेला आहे। मसाला सुद्धा तेल सोडत आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचा दही। दही छान फेटून घ्यायचं आहे। दही ऐवजी तुम्ही क्रीम सुद्धा वापरू शकता किंवा 5 ते 6 काजू भिजत ठेवायचे 10 मिनिटं आणि त्याची पेस्ट केली ना थोडंसं पाणी टाकून ती यामध्ये टाकली तरीही चालेल किंवा काही टाकलं नाही तरीही चालेल। 4 प्रकारे तुम्ही हे बनवू शकता, म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळी टेस्ट येईल। दही टाकली होती तर गॅस आपण स्लो केला आहे। दही टाकल्याबरोबर छान असं हे पटकन हलवून घ्यायचं। तर इथे आपण छान असं आहे आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे। पहा, तेल सुटलेलं आहे, म्हणजे ग्रेव्ही एकदम परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकायचं आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं होतं। हे छान असं आपण हे मिक्स करून घेऊया। काही वेळेला जर तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं नसेल, नाही टाकलं तरीही चालेल, डायरेक्ट बनवू शकता, पण थोडंसं मी पाणी टाकलं आहे। आता चवीनुसार मीठ सुद्धा टाकलं आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे। आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे आपण मिक्स करूया। एक उकळी येऊ देऊया याला। तर छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती आपण ही रेसिपी आता पुढे करणार आहोत। तर अंडे घेतले आहेत, अंडे फोडायचे आहेत आणि असे एका वाटीमध्ये घेऊन ते एक एक असं सोडायचे आहेत। ते इथे मी 5 अंडी घेतलेले आहे आणि अशी 4 बाजूने 4 टाकणार आहे आणि एक मी मध्ये टाकणार आहे। डायरेक्ट तुम्ही अंड फोडून डायरेक्ट सुद्धा टाकू शकता किंवा असं एका वाटीमध्ये घेऊन सुद्धा असं टाकू शकता। आता आपण जे काही यामध्ये मसाले पावडर वापरली होती ती टाकायची आहे। जसं की अगोदर आपण मीठ टाकणार आहोत सर्व अंड्यावरती आणि त्याचं जे व्हाईट पसरलेलं आहे त्याच्यावरती पण टाकायचं आहे, म्हणजे चव बरोबर येईल। त्यानंतर यावरती आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि चिकन मसाला मी टाकला होता अगोदर, तर चिकन मसाला याच्यावरती सुद्धा थोडंसं टाकणार आहे। लाल मिरची पावडर टाकलेली आहे, तिखट आहे ही। तुम्हाला झणझणीत नको असेल तर साधी लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल।
आणि याच्यावरती तुम्ही चाट मसाला टाकला तरीही चालेल. आता थोडीशी कोथिंबीर टाकली आपण. आता स्लो गॅसवरती 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. 2 मिनिटं झाले आहेत. 2 मिनिटानंतर आपण एकदा याला ना कोपऱ्याने असं मोकळं करून घ्यायचं आहे. त्याच्यावरची जी ग्रेव्ही आहे ना ती याच्यावरती आपण अशी टाकूया. तर अंडे जे आहेत ते आणखीन कच्चे आहेत. आपल्याला पुन्हा हे झाकून ठेवावं लागेल. आता आपण हे 7 ते 8 मिनिटं स्लो गॅसवरती झाकून ठेवणार आहोत. तर इथे 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण एकदा हे हलवून घेणार आहोत. आणि आपण इथे टोटल 5 अंडे टाकलेले आहेत आणि त्यानुसार आपण त्याचे भाग करून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा जेवण वाढणार तेव्हा आपण व्यवस्थितपणे ते एक एक देऊ शकतो. त्याच्यामुळे मी याचे पाठ करते. स्वयंपाकासोबतच घरबसल्या शिकून कमाई करायची असेल तर माझा आरीवर्कचा कोर्स नक्की जॉईन करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, फक्त 501 रुपयामध्ये आहे. तर अशा प्रकारे आपला अंडा लबाबदार तयार आहे. ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली की नाही कमेंटमध्ये सांगा.